पण ह्याच्या मागे म्हणजे एक आपण मुन्नाबाईबद्दल बरंच बोललो आपण, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या अशा अनेक भूमिका आहेत. पण मग चिमणरावबद्दल विस्ताराने बोललो मी तुम्हाला एक उदाहरण इतकं इंटरेस्टिंग आहे ना की ते खरं तर त्याच्याबद्दल आपण खूप वेळ बोलू शकतो. पण मग याच्या अलीकडे सुद्धा तुमच्या भूमिका ज्या होत्या आधीच्या, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही नाटकातनं जेव्हा सुरुवात केली, तुमच्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही बघा, म्हणजे चिमणराव हा तुमचा टी व्हीसाठी तेव्हा खूप गाजला. मग माहिती वासूची सासू तुम्ही करता, स्त्री पात्र करताना जसं हे चॅलेंजिंग होतं, म्हणजे जसं आपण तुम्ही म्हटलात ना मगाशी की गांधी करताना कॅरिकेचर नको वाटायला, राष्ट्रपिता आहे, स्त्री पात्र हा सुद्धा एक रिस्क एरिया असतो. ते कुठेतरी सांगू का, हे सगळेच रोल्स आहेत ना मला दिले की माझी पहिली रिॲक्शन नको रे असं अशीच असते. वासूची सासूमध्ये ती तशी ती पुरुषाची बाई केलेली आहे. म्हणजे तो वासूची प्रेसेल बघायला जायचं असतं आणि म्हणून तो थाप मारतो की माझी ही सासू मेली म्हणून. तर ते सगळं स्टाफ घरी भेटायला सासूला, म्हणून तो जबरदस्तीने अण्णा ज्यांच्याकडे तो पेइंग गेस्ट म्हणून राहत असतो त्या अण्णांना बाई बनवतो. म्हणजे मुळातला मी पुरुष आहे अर्ध्या नाटकात त्या पुरुषाची बाई होते. तर त्याला मी सांगितलं कुमार सोनीला की बाबा मी पुरुषांमध्ये सुद्धा उंच आहे, तर मी बाई बी काय करत नाही ते उगाच हे. आणि त्यावेळेला ना इतक्या प्रमाणात पुरुष बाईचे रोल्स करत नव्हते. मी ज्या वेळेला वासूची सासू केलं त्या सर्रास ते केले जात नव्हते. तर त्याला मी सांगितलं की मला असं नको, मी खूप प्रयत्न केला की मला मी बाई म्हणून बरा दिसणार नाही. तर त्याला भयंकर कॉन्फिडन्स होता की नाही तुम्ही करूया आपण व्यवस्थित, इंटरव्हलला तुम्हाला व्यवस्थित बाई घाईघाईत करायचं नाही. म्हटलं कुठेही बिभत्स अशी हे वाटायला नको, काय असं नको वाटायला, नाही वाटणार. आणि मग त्यांनी केली, मला 9 वरील साडी हे केली मी. तर मी माझी थोडी ट्रिक अशी होती की म्हणजे हाईट थोडी कमी करायला, मी उभा राहिलो की पाय दुमडून उभा राहायचो थोडासा. अच्छा. आणि बाकी ती बऱ्यापैकी देखणी दिसली बाई. म्हणजे लोकांनी त्या सगळीकडे मॅनरिझम्स, आम्ही ते व्हिडिओज बघतो, तुम्ही ते जे मॅनरिझम्स किंवा पदरांशी खेळणं असेल किंवा तुमचे हे फार बारीक बारीक मॅनरिझम्स तुम्ही बायकांचे पिकअप केले होते. त्यांनी त्याच्या डोक्यात ते होतं की ते तसं त्यांनी केलं. ते मग हेच पात्र तुम्ही हसवापसवी दीप्ती प्रभावळकर पटेल 6 पात्रांपैकी एक पात्र माझी जुळी बहीण होतं. त्यात ते नंतर आलं. तर त्याच्यामध्ये अधिक त्यात ती बाईच दाखवली होती, म्हणजे ती बहीण माझी बहीणच दाखवली होती. त्याच्यामुळे ती आफ्रिकेतनं आलेली. त्यात तुम्ही एक भाषा बोलायचा, ती स्वाहिली मीच लिहिलं होतं नाटक. स्वाहिली शब्दांचे वापर करून मी ती भाषा बनवली होती. आणि मुलगा बाहेर गेलाय, तर ते विचारतो कुठे गेलाय तो मुलगा. तर तो बाहेर फुलझाडांची पानं का खातोय. तर आमच्याकडे निवडुंग असतात, ते इथे आफ्रिकेत निवडुंग असतात, त्याला पानं आवडतात. काही नवरा काय करतो, तो बिझनेस आहे कसला, शाहमुर्गाच्या अंड्यांचा म्हणून. शाहमुर्गाची अंडी कोणी विकत नाही, पण आहे. तर ते असं एक्झॅजरेशन, थोडं ॲब्सर्डिटी असं त्याचा तो ह्युमर होता. हसापसी तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल तर त्यात नाना कोंबडीवाला खूप पॉप्युलर पात्र आहे. अष्टांगाने वक्र आहे तो नाना पुंजे, त्याला कवळी आहे इथे. माझे सगळे दात अजून साबूत आहेत. तर ती कवळी लॉक होते इकडं, ती ॲक्रिलिकची कवळी बनवून घेतली आहे. बरं. हां. तर ती कवळी लॉक झाली की ती कवळी लावून बोलणं आणि प फ ब भ म ही अक्षर उच्चारणं याला प्रॅक्टिस लागते. नाहीतर ती कधी पडली वगैरे असं कधी झालं पडत नाही. नाहीतर ते ओठा दात जर असे तुमचे असले तर प फ ब भ म असं बोलताना जरा लोकांना काय बोलला, त्याला जशी प्रॅक्टिस लागते. तसंच एकही दात तोंडात नाही, सगळे दात असताना एकही दात तोंडात नाही अशी ॲक्टिंग करणं यालाही प्रॅक्टिस लागते की ते परत शब्द कळायला लागतात. म्हणजे गंगाधर टिपरे असो नाहीतर कृष्णराव हेरमकर असो, त्यांना एकही दात नाही आहे. दात नसलेल्याची ॲक्टिंग केली आणि दात लावून पण ॲक्टिंग केली. तुम्ही त्या स्त्री पात्राच्या भाषेबद्दल तुम्ही स्वतः हसवापासून लिहिलं होतं. तुम्ही ती जी भाषा त्याची लिहिली होती ती खूप आम्हाला टी व्हीवरती लहानपणी खूप मजेशीर वाटायचं बघताना. ते तुम्ही त्यात लुगांडा इशितारा पपेस्तू ते काही मी म्हटलं त्याप्रमाणे काही जुळवलेले शब्द होते, काही स्वाहिली भाषेतले होते, काही त्यातले होते ऍक्च्युअल होते. अच्छा. हसवापसवीमध्ये तो माझा चायनीज टाईपचा प्रिन्स होता ना असा. हो. आणि इथे बोहया आणि इथे अशा लोंबणाऱ्या मिशा. तो जे आतल्या बॉडीगार्डशी बोलायचा, बॉडीगार्डशी तो तिथल्या भाषेत बोलायचा, तिथल्या कुठल्या ती भाषा मी जॅपनीज भाषेवर तयार केली होती. अच्छा. मी जॅपनीज भाषेतले काही शब्द केले. अच्छा. इश्तारा ऑब्रिगून काहीतरी अशी भाषा होती ती, त्याच्यावर मी ती भाषा रचली होती
आणि ती मी पाठ केली होती आणि ती मी आतल्या बॉडीगार्डशी बोलायचो. माझा बॉडीगार्ड माझ्या देशातले आलेले असायचे, ते यायचे नाही स्टेजवर, आत होते. तो चायनीज, तो तिथला चिंगपॉंग आयलंडचा वांटुंग पिनपिन नावाचा तो प्रिन्स आहे. तो पुण्याला येऊन पुण्याच्या मराठी मुलीच्या प्रेमात पडलाय. आणि मग तो मराठी भाषा मराठीत बोलतो तो ह्याच्यामध्ये. ही पात्र कुठे सापडली तुम्हाला करताना की असं एक कारण आपण लेखक असतो तेव्हा लेखक शोधत असतो ना, त्यांना ही पात्र कुठे दिसतात तुम्हाला? त्यातला चिमणरावचा तो मी केलेला होता. हे मला हसवाफसवीची पात्रच म्हणते. चिमणराव पहिलं पात्र चिमणराव आहे, दुसरं पात्र हे चायनीज टाईप प्रिन्स आहे. तर तो मी हे केला. तसं पात्र आपल्याकडे आलेलं नव्हतं कधी. नाना कोंबडीवाला मला आधी त्याची भाषा मिळाली, मग त्याचं बोलणं मिळालं. तो सानू नासिक बोलतो असं गेंगणार, नमस्कार असं अनुनासिक बोलतो. तो चौथी ही आहे, जुळी बहीण आहे. पाचवा कॅरेक्टर आहे ते बॉबी मॉड, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान 20-22 वर्षाचा मुलगा आहे. तो मी केला. मायकेल जॅक्सनच्या नाचाची आवड असलेला, तर तो केला. आणि त्याच्यानंतर जे शेवटचं पात्र यायचं ते त्या बॉबी मॉडच्या चौपट वयाचं असायचं. एक 3 मिनिटात मी यायचो त्या म्हाताऱ्याचा ड्रेस करून. अर्थात आतमध्ये आमचे प्रोफेशनल कॉस्ट्युमवाले आणि मेकअपवाले होते, तर ते फास्ट 3-4 मिनिटात कम्प्लीट बदलायचे. बॉबी मॉडचा तो यायचं. तर असे हे सगळे एकापुढे नग मी गोळा केले होते.